विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। प्रत्यक्ष प्रमाणाचा आपला हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये करण वर्णन पाहायचं आहे। तर यामध्ये आपल्याला आता करण म्हणजे नेमकं काय म्हटलंय, तर करण इथं सांगितलंय करण म्हणजे ज्ञान उत्पत्तीचे साधन होय। करण काय म्हटलंय, ज्ञान उत्पत्तीचे साधन म्हटलंय। त्याचे दोन प्रकार सांगितले, बाह्यकरण आणि अंतःकरण। बाह्यकरण मध्ये काय सांगितले, पंच ज्ञानेंद्रिय सांगितले व पंचकर्मेंद्रिय सांगितले। पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय सांगितले। आणि यालाच काय म्हटलंय की दशकरण म्हटलंय किंवा ज्ञानाचे दशविधकरण म्हणतात। म्हणजे दशकरण म्हणजे 10 करण कोणाले, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय। तेच आता पुढे काय दिलंय की आता गेलंय पुढे अंतःकरण। आता अंतःकरण म्हणजे काय, आता अंतःकरणाचे किती 3 अंतःकरण असतात नेमके सांगितले। 3 अंतःकरण सांगितले। हा 3 अंतःकरण मध्ये सांगितलं मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 अंतःकरण असते। हा MCQ मध्ये बऱ्याच वेळेस युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जातं की अंतःकरण मध्ये कोणकोणते येतात। मग त्यात असतं मन, बुद्धी आणि अहंकार। हे झाले 3। ह्याला बाह्यकरण मध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, आणि अंतःकरण मध्ये ते 3 असतात, मन, बुद्धी आणि अहंकार। आता अंतःकरण वृत्ती सांगितले की त्यात काय सांगितलंय की मन, बुद्धी, अहंकार या तिघांना अंतःकरण म्हणतात। त्यापैकी मनाचा संकल्प, त्यानंतर काय म्हटलंय बुद्धीचा अध्यवसाय, त्यानंतर अहंकाराचा अभिमान करणं, हे काय म्हणलंय ह्यालाच वृत्ती म्हटलंय। म्हणजे काय म्हटलंय, मनाचा संकल्प, बुद्धीचा अध्यवसाय व अहंकाराचा अभिमान करणं ह्यालाच वृत्ती म्हणतात, असं म्हणजे वृत्ती म्हटलेलं आहे। त्यानंतर काय म्हटलंय, काय अंतःकरण चतुष्टय। अंतःकरण चतुष्टयामध्ये काय आपण काय पहिले 3 सांगितले ना, मन, बुद्धी आणि अहंकार। त्यात फक्त 4था ऍड करायचं, चित्त ऍड करायचं, त्याला चतुष्टय म्हणतात, म्हणजे अंतःकरण चतुष्टय म्हणतात। त्यानंतर काय म्हटलंय की एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विभिन्न कार्याला करतो त्या कार्याचा करता असल्यामुळे अनेक नाव किंवा संज्ञा होतात, असं म्हटलंय। त्यानंतर काय म्हटलंय, वेदांतनुसार या 4 अंतःकरणाची उत्पत्ती ही पंचमहाभूताच्या सात्विक अंशापासून झालेली आहे। की काय म्हटलंय की जे पंचमहाभूताचे सात्विक अंश असतात त्याच्यापासूनच 4 अंतःकरणाची उत्पत्ती झालेली असं म्हटलंय। त्यानंतर अंतःकरण पंचक मध्ये काय पाहिलंय की आपण आता 4 पाहिले होते। 4 कोणते, मन, बुद्धी, चित्त, अहंकार। त्यामध्ये आता एक नवीन ऍड करायचं, फक्त मन, बुद्धी, चित्त, अहंकार, फक्त आत्मा ऍड करायचं, अंतःकरण पंचक ह्याला म्हणतात। त्यानंतर काय पाहिलंय की पुढे काय पाहायचं आपल्याला, त्यानंतर पाहायचं आपल्या कर्णांचे कार्य काय पाहिजे की पंच ज्ञानेंद्रियाचं काय कार्य असतं, प्रकाशन करणं। त्यानंतर पंच कर्मेंद्रियाचं कार्य असतं आहारण। त्यानंतर अंतःकरणाचं कार्य असतं धारण करणं। त्यानंतर हे काय झाले, त्रयोदशविध अधिकरणाचा उल्लेख सांख्याने केला आहे। सांख्याने सांगितलेलं त्रयोदशविध म्हणजे 13 हे अधिकरणाचा उल्लेख सांख्याने केला असं सांगितले। कोणकोणते म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 3 अंतःकरण यांचे म्हणजे 13 हे अधिकरणाचा उल्लेख सांख्याने केला असं म्हटलंय। त्यानंतर आता हे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे की चरकांनी किती सांगितलंय, कर्णाचे किती प्रकार सांगितले, 12 सांगितले। 12 कर्णांचे वर्णन केले कोणी, चरकाचार्यांनी। आणि सांख्यांनी किती घेतले, 13 सांगितले। त्यानंतर चरकांनी काय सांगितले, मन, बुद्धी, आणि इथं काय ज्ञानेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय। फक्त इथं अहंकाराचा उल्लेख आचार्य चरक यांनी केलेला नाहीये। आता हा टेबल बघूया। हा टेबल मध्ये काय सांगितले, बाह्यकरण आणि अंतःकरण। बाह्यकरण मध्ये किती दशविधकरण सांगितले, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय। त्यात कोण सांगितले, श्रोत्र, स्पर्शन, चक्षु, रसन, घ्राण, वाक, पाणी, पाद। पंचकर्मेंद्रिय मध्ये वाक, पाणी, पाद, वायू आणि उपस्थ हे पंचकर्मेंद्रिय। त्यानंतर अंतःकरणचे संख्येमध्ये अंतःकरण कोणकोणते सांगितले, 3 सांगितले, मन, बुद्धी आणि अहंकार। म्हणजे हे 10 आणि 3 मिळून संख्येने 13 सांगितले। त्यानंतर हे काय सांगितले, योगशास्त्र अंतःकरण चतुष्टय। योगशास्त्राने सांगितलेले ते काय सांगितले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। त्यानंतर वेदांत मत अंतःकरण पंचक मध्ये काय सांगितलं, 5 सांगितलेले आहेत ना, की मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आणि 5वा कोणता ऍड झाला, आत्मा। त्यानंतर आता हे एक MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचं आहे की त्रयोदशविध करण कोणकोणते, की 13 दशविधकरण कोणते, त्यातले दशविध बाह्यकरण की पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, आणि त्रिविध अंतःकरण जे त्रिविध अंतःकरण मध्ये येतं मन, बुद्धी आणि अहंकार। अशा प्रकारे आपला आजचा हे प्रत्यक्ष प्रमाण हा चॅप्टर पूर्णपणे संपलेला आहे। आता हा प्रत्यक्ष प्रमाणाचा जर आपल्या चॅनलवर एक यूट्यूबवर 1 शॉट म्हणून आपण एक पूर्णपणे व्हिडिओ येणार आहे, आणि तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर पूर्ण रिव्हिजन म्हणून आपले हे प्रत्यक्ष प्रमाणाचे रिव्हिजन म्हणून लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे।
तर तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब नसलं केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर वगैरे करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरच आपल्या चॅनलवर प्रत्यक्ष प्रमाणाचा वन शॉट व्हिडिओमध्ये आपण ते पूर्ण हायलायटेड पॉईंट रिवाईज कोणतं महत्त्वाचं आहे कोणतं ध्यानात ठेवा कोणतं MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचं सगळं काही सांगण्यात येईल. तर चालतंय. धन्यवाद.